गुड मॉर्निंग गाईज. आणि आज फायनली तो दिवस आलाय ज्या दिवसाची आपण सगळेच जण खूप दिवसापासून वाट बघत होतो. आज आपल्या घरी गणपती बाप्पा येत आहेत आणि मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. कधी बाप्पा घरी येतात असं झालं आणि कधी मी मोदक खाती. आणि आम्ही काय बुकिंग वगैरे केली नाही गणपतीची, मग डायरेक्ट जाऊनच घेणार आहे. मग आता अजून आवरायचं वगैरे राहिलंय. आत्ताशी आंघोळ झाली आमची, मग आता आवरते आणि भेटते तुम्हाला. मी तर रेडी झाली गाईज, पण घरातले अजून रेडी होत आहेत, काही जणांचं राहिलंय. मग त्यांच्यासाठी आता थांबलोय, बराच वेळ झाला आणि आता 10 वाजलेत. मग म्हणलं आता बुकिंग केलेली नाहीये, गणपती बघायला तर वेळ लागणारच ना. मग म्हणलं आता लवकर जाऊयात, म्हणजे 1-1.5 तास तरी लागणार गणपती बघायला, जसं आपल्याला पाहिजे. आपल्या डेकोरेशनला जसं आम्ही ठरवलंय की बालगणेश घ्यायचा, कारण ह्या डेकोरेशनला तेच जास्त छान वाटेल. मग आम्हाला जसा पाहिजे तसं गणपती भेटायला वेळ तर लागणार. मग म्हणलं लवकरच निघूयात. आणि आता मी तर रेडी झालीये, आता हे पण झालेत रेडी, आता निघतोय आम्ही. तर चला आता गणपती बघूयात आपण. त्या वर्षी खरंच खूप वेगवेगळे गणपती आले बघा ना. इकडे एक विराईचं पण आहे. मला जो पण गणपती आवडतोय ना तो बुकच झालेला आहे, त्यामुळे गायत्री मॅडम खूपच टेन्शन मध्ये आलं. आम्हाला जो गणपती आवडतो तो बुक दिसतोय, तरी पण भरपूर गणपती आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया. मोरया. मोदकाची तयारी सुरू झालेली गाईज. हे बघा याच्यात मोदक शिजतात. आउच मम्मी बसतोय लय गरम आहे. अयो विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो. आरती वगैरे तर झाली आहे गाईज आणि जेवण पण झालं आता आमचं. आणि खूप जास्त दमलोय आज कारण गणपती शोधायलाच इतका वेळ गेलाय ना. खूप जास्त वेळ गेला गणपती शोधण्यामध्ये. संध्याकाळच झाली का? संध्याकाळ नाही मस्करी करते ती. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.